लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी, सागवानी बेड, डिझायनर कपाट, टीपॉय, डायनिंग टेबल, सोफा सेट, शोकेस इत्यादी फर्निचर, हॉटेल, कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर, तसेच टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव, दुमाला, पंढरपूर। दादांची खंत त्यांच्या दृष्टिकोनातून सत्य आहे, परंतु या राज्याच्या राजकारणात अनेक असे ज्येष्ठ नेते आहेत की त्यांना शेवटपर्यंत संधी उपलब्ध झाली। दादांनी धीर सोडू नये। वसंतदादा पाटील वयाच्या कितव्या वयात मुख्यमंत्री झाले हे त्यांनी बघावं। दादा कष्टाळू माणूस आहे, राबणारा माणूस आहे आणि प्रामाणिकपणे प्रशासन चालवणारा खंबीर नेता आहे। आज ना उद्या दादाचं भविष्य उजळेल की गडबड काय। दादा म्हातारपणी झालं शंकरराव चव्हाणांना म्हातारपणी मिळाले। संध्या उपलब्ध होणं आणि संधी मिळणं हे कर्तृत्वाचं काम आहे, तेवढंच बाकीचं काम। आम्ही 20 वर्ष घरात बसलो, भेटाय माणूस येत नव्हतो, फोन करून आम्ही म्हणावं लागा याही गप्पा माराय कोण आला। एक दिवस उगवला आमचाही, दादांचाही भविष्यात दिवस उगवल, परंतु दादा ते थोडंसं त्याला लोकांना म्हणजे सहजगत्या बोलून गेली, ती त्यांची खंत म्हणता येत नाही, पण दादा चिकाटदार आहेत। आत्ता नेतृत्व शिंदे साहेबांचं आहे। हे नेतृत्व राज्याच्या जनतेने, शेतकरी, शेतमजूर, गोर, गरीब, दीन, दलित, विद्यार्थी सर्वांनी मनापासून स्वीकारलेलं आहे। या नेतृत्वाच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभा राहावं आणि महायुती विजयी करावी। शिंदेसाहेबच आज मी तिला एक चेहरा असा आहे की जी महायुती विजयी करू शकेल। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।